नमस्कार. अजिंक्य न्यूज महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हे आहेत रोहित मारणे देशमुख. तर कोर्टाने आज निकाल दिलेला आहे की 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या. आपली काय प्रतिक्रिया? आज 3 वर्षांनी मार्ग मोकळा झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा. झेडपी असो, म्युन्सिपल कॉर्पोरेशन असो किंवा अन्य ज्या आराखडलेल्या निवडणुका 3 वर्षांनी मार्ग मोकळा झाल्यामुळे चांगलं आहे की नवीन नवीन तरुणांना संधी मिळाली पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. पक्षांनी संधी दिली तर आपण निवडणूक लढवणार का? पक्षाने संधी दिल्यास 100% निवडणूक लढवणार आणि 100% जास्त चांगल्या फरकाने मार्जिनने सुद्धा आम्ही निवडून येऊ एवढे विश्वास आहे. काम आम्ही केलेलं आहे, लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. 3 वर्ष मिळाला. आता ठीक आहे, आपण म्हणतो 3 वर्ष निवडणुका रखडलेल्या, पण मी असेल किंवा आपले जे मागे तुम्ही मुलाखत घेतली जाधव साहेब असतील, सर्वांना 3 वर्षाचा वेळ मिळाला. 3 वर्षात आम्ही सर्व जे युवा तरुण आहेत, जे युवा नेते आहेत, जे आपण म्हणतो वार्डातले, त्यांनी सगळ्यांनी चांगलं काम करायचं. त्यांना टाइम मिळाला, अवधी मिळाला, त्यातून ते लोकांपर्यंत आले. असं नाही म्हणून चालणार की 3 वर्ष रखडल्या. त्यातून चांगलं पण झालं की काही लोकांना, चांगले जे लोक आहेत खरंच काम करणारे, त्यांना टाइम मिळाला, त्यांना स्वतःला लोकांना दाखवायचं एक माध्यम पण मिळालं तुमच्या माध्यमातून. त्यामुळे आमची एक ठीक आहे भावना की आम्ही सर्वजण काम केलेले, आज आम्ही निवडून येऊ चांगल्या फरकाने. आपण आपल्या प्रभागामध्ये कुठले विषय घेऊन पुढे जाल? प्रभागामध्ये काय, आज आम्ही कोथरूडमध्ये राहतो. कोथरूडमध्ये एक तर पाणी समस्या आहेच. असं आता सरकारमध्ये म्हणून मी काय हे करत नाही, पाणी समस्या आहे. काही खड्डे आहेत, जे आता ते मोठे लोक आहेत जे आहेत, आपले मोठे वरिष्ठ आहेत, त्यांना तेवढे खड्डे वगैरे बघत बसणार आहे. त्यांच्यासाठी आता आमच्या घरचे कार्यकर्ते ठेवलेले आहेत. 100% खड्डेमुक्त कोथरूड असेल, पाणी टंचाई आहे, काय सर्व आम्ही जे विषय आहेत, जे लोकांचा आता आपण चालू केलेलं आहे गौरा शिवसेना दारोदारी, ते त्या माध्यमातून आपण लोकांच्या समस्या जाणून घेतोय. ते आपण एक एक करून आता समस्या सोडवायचा पण प्रयत्न करतोय. जे काही विषय असतील सर्व विषय, आता कुठलाही विषय सुद्धा विषय घेऊन. कचऱ्याचा विषय सध्या खूप ऐकायला येत आहे, याबद्दल आपण काय सांगाल? कचऱ्याच्या विषय आता सध्या ठीक आहे ना, आपण त्याचा आरोग्य विषय जे आहेत, आरोग्य अधिकारी त्यांना सुद्धा सांगू. जर नाही हे केलं तर आपल्याला माहिती आहे ना काय करायचं. आपण चळवळीतलं कार्यकर्ते आहेत, त्याला काय कशी विल्हेवाट लावायची कचऱ्याची आपल्यालाही माहिती आहे. पण नागरिकांच्या समस्या 100% या प्रयत्नातून आपण सोडवण्यात आपण कार्यरत आहोत. आपण तरुण आहात, तरुणांसाठी विशेष काय आपलं मार्गदर्शन? तरुणांसाठी विशेष मार्गदर्शन एवढंच आहे की तरुणांनी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण पहिले आणि मग बाकीची काही कामं असतील नंतर. शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये सध्याच्या कंडिशनला. त्यामुळे तरुणांनी पहिले शिक्षण घ्यावं, मग काय असेल ते बाकीची कामं करावी. आम्ही सुद्धा पहिले शिक्षणाला महत्व देऊन मग ह्या सर्व गोष्टीत राजकारणात आलेलो आहोत. तरुणांनी रोजगाराकडे पण लक्ष द्यावं. बेरोजगारीचा जे आता विपक्ष बोलत असतो बेरोजगारी, त्यामुळे कामधंदे सुद्धा नीट करावेत. रोजगाराच्या संध्या सुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ भविष्यात. पण तरुणांनी कामधंदे करावे, शिक्षण करावे, एवढीच आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरी घ्याल, तेव्हा कुठे आपला देश चांगला होणार आहे. आणि शिक्षण घ्याल तर तुम्ही भविष्य आहे, भारताचं भविष्य आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की सर्वांनी पहिले शिक्षणाला महत्व द्या आणि नंतर बाकीची कामं करा. कामं होत राहतात. शिक्षण आणि नोकरी महत्वाची आहे. एवढंच आमच्या तरुणांना आता आमच्या पद्धतीने आमच्या एवढं मार्गदर्शन आहे. तर हे होते रोहित मारणे देशमुख, शिवसेना शिंदे गटामधून. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे.